पोट फुगणं, पोटात जळजळ होणं, उलटीसारखं वाटणं, आंबट पाणी घशामध्ये येणं, आंबट ढेकर येणं, पोटात दुखणं, पोटात जळजळ, छातीत जळजळ, घसा दुखणं, त्याच्यामुळे खोकला होणं, हे सगळे त्रास ऍसिडिटी मध्ये होतात. पण मित्रांनो, यापेक्षाही आणखीन काही सिम्पटम्स ऍसिडिटीमुळे होऊ शकतात, जसं की डोकं दुखणं, सांधे दुखणं, हाताची बोटं दुखणं, पोट साफ न होणं किंवा जुलाब होणं, हे सगळे त्रास ऍसिडिटीमुळे होऊ शकतात. पण यामध्ये नक्की उपाय करायचा तर काय करायचा? पहिलं आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की याच्यासाठी उपाय करण्यासाठी हा त्रास होतो का आणि हा का होतोय हे जर आपल्याला समजलं तर मग आपण त्याच्यावरती योग्य उपचार करू शकतो. ऍसिडिटी म्हणजे काय? त्या ऍसिडिटी मध्ये आपलं नाव आहे की ऍसिड ज्या वेळेला जास्त वाढतं त्यावेळेला ऍसिडिटी होते. पण मित्रांनो, आपल्या पोटामध्ये फक्त ऍसिडच असतं का? म्हणजे आम्लताच असते का पोटामध्ये? क्षारता नसते का? तर क्षारता सुद्धा असते. आपलं जे जठर असतं ना त्याच्यामध्ये ऍसिड असतं आणि तेच जर आपण आतड्यांमध्ये गेलो, म्हणजे लहान आतड्यांमध्ये ज्या वेळेला आपलं जेवण जातं त्यावेळेला त्या ठिकाणी ऍसिडिटी नसते, म्हणजे ऍसिडिक वातावरण तिथे नसतं, तिथे क्षारीय वातावरण असतं, म्हणजे तिथे बायकार्बोनेट असतं. आणि म्हणजे दोघांचेही गुणधर्म पूर्ण वेगवेगळे आहेत, पण तरी सुद्धा हे दोघेही आपापलं काम योग्य पद्धतीमध्ये करत असतात. ज्या वेळेला ऍसिडिटी होते त्यावेळेला आपल्याला उलटी होणं, वरती आंबट येणं, घसा दुखणं, हे सगळे त्रास होत असतात. त्याला हायपर ऍसिडिटी म्हणतात. तर ही ऍसिडिटी जी असते ना त्याला बरेच जण काय उपाय करतात, तर पित्त झाले असं करून करून पित्ताची ट्रीटमेंट केली जाते. पण मित्रांनो, याच ठिकाणी आपली बऱ्याच वेळेला चुकी होते. आपण नक्की समजूनच घेत नाही की ही जी ऍसिडिटी आहे ही पित्तामुळे झाली, वातामुळे झाली का कफामुळे झाली. आता समजा ऍसिडिटी असेल आणि त्याच्यामध्ये वातामुळे ही ऍसिडिटी झाली असेल तर काय होईल? ज्या वेळेला हा त्रास वातामुळे होतो त्यावेळेला अति प्रमाणामध्ये मोठे मोठे ढेकर येणं, पोट फुगणं, पोट एकदम गच्च होणं, गॅसेस भरपूर प्रमाणामध्ये बाहेर निघणं, अशा प्रकारचा त्रास होत असतो. तर हा जो त्रास असतो ना हा असतो वातामुळे होणाऱ्या ऍसिडिटीमुळे. दुसरा भाग बघूया. पित्तामुळे ज्या वेळेला ऍसिडिटी होते त्यावेळेला काय होतं? पित्तामुळे ज्या वेळेला ऍसिडिटी होते त्यावेळेला आंबट गुळण्या येणं, कडू गुळण्या येणं, त्याचबरोबर पोटामध्ये जळजळ होणं, घशाला जळजळ होणं, डोकं जड होणं, डोकं दुखणं, हे त्रास पित्तामुळे होणाऱ्या ऍसिडिटीमुळे. तिसरा जो भाग असतो तो म्हणजे कफामुळे होणारी ऍसिडिटी. कफामुळे ज्या वेळेला ऍसिडिटी होते ना त्यावेळेला काय होतं? आपण जेवण घेतो, जेवण जेवलो की त्याच्यानंतर पोट गच्च होणं, पोटामध्ये एकदम जडपणा वाटणं, काहीतरी अडकलंय असं वाटणं, आळस प्रचंड प्रमाणामध्ये वाटणं, डोकं एकदम जड होणं, सतत झोप आल्यासारखं वाटणं, आळस वाटणं, काही प्रमाणामध्ये भूक लवकर न लागणं, हा जो प्रकार आहे ना हा कफामुळे होणाऱ्या ऍसिडिटीमुळे. तर ही अशी 3 प्रकारची वेगवेगळी ऍसिडिटी असते आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपचार हे करावे लागतात. आता एक गोष्ट मी तुम्हाला विचारतो की आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की अरे पित्त झाले, पित्त वाढले, पोटामध्ये त्रास होतोय. मग या पित्तासाठी अनेक जण सुंठाचा वापर करतात, औषध म्हणून सुंठाचा वापर करतात. आता मला एक सांगा की सुंठ हे थंड की गरम? आपल्या प्रत्येकाला माहित आहे सुंठ हे गरम आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये गरम आहे. मग हे पित्तासाठी कसं वापरलं जातं? पित्त तर गरम असतं, मग सुंठ खाल्ल्याने आणखीन पित्त वाढणार. तर मित्रांनो, याचं उत्तर इथेच आहे. ज्या वेळेला ऍसिडिटी जी असते ती पित्तामुळे नसून कफ किंवा वातामुळे असते त्यावेळेला सुंठाचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे होतो. पण पित्ताच्या ऍसिडिटीमध्ये जर तुम्ही सुंठ वापरलात तर त्या ठिकाणी ऍसिडिटी कमी व्हायच्या ऐवजी आणखीनच वाढेल, कारण सुंठ हे गरम आहे आणि ते पित्ताला आणखीन वाढेल. आणखीन या ठिकाणी विचार असतो तो म्हणजे असा की ऍसिडिटी जी असते ना ही जठरामध्ये होते आणि जठरामध्ये ज्या वेळेला होते ना तर भले त्या जठरामध्ये पित्त वाढलेलं असावं पण ते जठर जे स्थान आहे हे आहे कफाचं स्थान आणि या कफाच्या स्थानामध्ये पहिलं आपल्याला सुंठासारखी औषधं वापरावी लागतात आणि मग त्याच्यानंतर ताबडतोब आपल्याला थंड औषध वापरावी लागतात जसं की ज्येष्ठमध. मग ज्या वेळेला ऍसिडिटी असते त्यावेळेला सुंठ आणि ज्येष्ठमध हे दोन्ही ज्यावेळेला एकत्र करून त्यांचं प्रमाण फक्त कमी जास्त करून जर आपण ऍसिडिटीसाठी वापरलं तर ती ऍसिडिटी लवकर कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर जर समजा पित्ताचीच ऍसिडिटी आहे, पोटामध्ये नुसतं जळजळ होते, मग अशा वेळेला काय करायचं
तर अशा वेळेला तुम्ही ज्येष्ठ मधाचं जे घन असतं, ज्येष्ठ मधाच्या ज्या कांड्या असतात त्या जर चोखत राहिलात तरी सुद्धा बरं वाटतं. काही वेळेला पित्त अशा प्रमाणामध्ये वाढलेलं असतं की त्याच्यामध्ये द्रवगुण नसतो वाढलेला, फक्त पित्ताची उष्णता वाढलेली असते. अशा वेळेला साधं दूध जरी घेतलं तरी सुद्धा ही ऍसिडिटी कमी होऊन जाते. अनेक जण मला सांगतात सुद्धा की डॉक्टर ऍसिडिटी भरपूर वाढते, मग आम्ही आईस्क्रीम खातो, आईस्क्रीम खाल्लं की मला एकदम बरं वाटतं. हे ऍक्च्युअल मध्ये हा उपाय चुकीचा आहे, योग्य नाही आहे, कारण लॉंग टर्म मध्ये तुमची ऍसिडिटी त्याच्याने बरी होणार नाहीये. पण दुधाने कदाचित ऍसिडिटी पूर्णपणे बरी होण्यासाठी मदत होईल, कारण पित्त एकदा जागेवरती आलं की मग काही त्रास होत नाही. आता आपण बघूया की याच्यामध्ये ही ऍसिडिटी होण्याची कारणं काय आहेत. कारण ज्या वेळेला तुम्ही सुंठ घेता, ज्येष्ठमध घेता, दूध घेता, आईस्क्रीम घेता, काही पण घेताय, पण हा उपचार ती जी ऍसिडिटी आहे त्याला कमी करणार. पण ही वारंवार न होण्यासाठी आपल्याला पहिलं माहिती पाहिजे की हा त्रास होतो कशामुळे. सगळ्यात पहिलं कारण असतं ते म्हणजे ज्या वेळेला आपण विरुद्ध अन्न खातो, जसं की दूध आणि फळं एकत्र करून खातो, चहा आणि बिस्किट एकत्र करून खातो, बिस्किटमध्ये मीठ असतं, चहामध्ये दूध असतं आणि ते एकत्र करून विरुद्ध होतं. मध गरम पाण्यामध्ये ज्यावेळेला घेतलं जातं त्यावेळेला ते विरुद्ध होऊन जातं. त्याचबरोबर रात्री अपरात्री ज्यावेळेला जेवणाची वेळ नसते आणि त्यावेळेला आपण जेवतो त्यात सुद्धा विरुद्ध अन्न होऊन जातं. तर अशा प्रकारे हे विरुद्ध अन्न ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. त्यानंतर जे प्रिझर्वेटिव्ह टाकून प्रिझर्व केलेले जे पदार्थ असतात त्यांचं प्रमाण आपण जास्त प्रमाणामध्ये घ्यायला सुरुवात करतो, त्यावेळेला सुद्धा ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. अति प्रमाणामध्ये पाणी पिणं, हो मित्रांनो बरोबर सांगतोय मी, अति प्रमाणामध्ये ज्यावेळेला आपण पाणी पितो त्यावेळेला त्या पाण्याने सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते. त्याचबरोबर अति प्रमाणात ज्यावेळेला आपण ताक पितो त्यावेळेला सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते. आणि अति प्रमाणामध्ये आपण मद्याचं सेवन करतो त्यावेळेला सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल की पाणी, ताक आणि मद्य हे तर खूपच विरोधाभास आहे आणि ताक तर चांगलं असतं, तुम्ही असं का सांगतायत. मित्रांनो ताक आहे ना मूळव्याधीमध्ये चांगलं असतं आणि तो पण मूळव्याध जर पित्तामुळे असेल तर त्या ताकामध्ये साखर टाकून घ्यायचं असतं, अशाने पित्त बॅलन्स होऊन जातं. पण ज्या वेळेला पोटामध्ये लिक्विड जास्त प्रमाणामध्ये जातं त्यावेळेला पोटामध्ये ऍसिड सिक्रेशन जास्त होतं आणि त्यामुळे सुद्धा ऍसिडिटी ही होऊ शकते. आणखीन एक महत्वाचं कारण ते म्हणजे असं की जे प्रत्येक जण करत असतो, इनफॅक्ट मी सुद्धा त्यामध्ये मागे पडलेलो नाही, मी सुद्धा काही वेळेला असंच करत असतो, ते म्हणजे उपाशी पोटी चहा पिणं. ज्या वेळेला आपण उपाशी पोटी चहा पितो आणि वारंवार पित असतो त्यावेळेला ऍसिडिटी होऊ शकते. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे की मी सुद्धा काही दिवसांपूर्वी उपाशी पोटी चहा प्यायचो, त्यामुळे मला सुद्धा त्रास होत होता आणि ऍसिडिटी भरपूर प्रमाणामध्ये मला सुद्धा झाली होती. तर उपाशी पोटी जर तुम्ही चहा पित असाल तर उपाशी पोटी चहा प्यायची आत्ताच्या आत्ता बंद करा, बघा तुमचं ऍसिडिटी ताबडतोब कमी होईल. चहा पूर्ण बंद करा असं मी नाही सांगत, दिवसभरामध्ये आपण 2 वेळेला चहा घेतो ती घ्या, पण काहीतरी खाऊन झाल्याच्या नंतर चहा घ्या, डायरेक्ट उठल्या उठल्या पहिलं चहा घेऊ नका. तर ही झाली ऍसिडिटीची कारणं. आता याचे उपाय आपण थोडक्यात जरा बघूया. उपाय कसे करायचे असतात हे जरा लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला बघायला पाहिजे की पित्तामुळे झाले, कफामुळे झाले किंवा वातामुळे झाले. आता ह्याचं निदान ऍक्च्युअल मध्ये तज्ञ डॉक्टर जे असतात ते करू शकतात. तुम्हाला जर घरातल्या घरात जर याच्यासाठी काही उपाय करायचे असतील, जसं की तुम्हाला पित्त वाढलं आणि तुम्ही सुंठ घेतला तर त्रास वाढणार, आणि समजा जर कफामुळे ऍसिडिटी झाली आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ मध घेतलं तरी सुद्धा त्रास वाढणार. मग अशा वेळी बॅलन्स मध्ये काय घ्यायचं, तर बॅलन्स मध्ये आहे बडीशोप. बडीशोपचा वापर तुम्ही करू शकता. बडीशोपचं पाणी तुम्ही घेऊ शकता, कमी प्रमाणात घ्यायचं आणि हळूहळू पाणी घ्यायचं, त्याच्याने काही प्रमाणामध्ये तिन्ही प्रकारच्या ऍसिडिटी कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर तुम्ही जेवणामध्ये धण्याचा जो वापर करता त्या धण्याचा सुद्धा काढा बनवून तुम्ही घेऊ शकता, त्याच्याने सुद्धा काही प्रमाणामध्ये ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते. आणि सगळ्यात तिसरा उपाय म्हणजे अतिशय चांगला आणि सगळ्यांसाठी उपयुक्त असा मनुका. मनुकांचं पाणी रात्रभर मनुका पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, सकाळी उठल्याच्या नंतर त्या मनुका त्याच पाण्यामध्ये क्रश करून त्यांचा काढा बनवून गाळून तो काढा प्यायचा, त्याच्याने सुद्धा ऍसिड ज्या वेळेला वाढलेलं असतं ते कमी होण्यासाठी मदत होतं. आणि एक याच्यामधला सगळ्यात सोपा आणि चांगला उपाय तो म्हणजे कुरमुरे किंवा लाह्या. ज्वारीच्या लाह्या घ्या, तांदळाच्या लाह्या घ्या, यांचं जर सेवन तुम्ही केलं तर ज्या वेळेला द्रवगुण पित्ताचा जास्त प्रमाणामध्ये वाढतो, म्हणजे लिक्विड जास्त प्रमाणामध्ये पोटामध्ये वाढले असतं, सतत वरती येत असतं, उलट्या होत असतात, अशा वेळेला हे कुरमुरे
किंवा लाह्या जर तुम्ही घेतल्या तरी सुद्धा हा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. आणि जर तुम्हाला ऍसिडिटी अति प्रमाणामध्ये असेल, जास्त प्रमाणामध्ये असेल आणि काही केल्या कमी होत नाही, तर यामध्ये पंचकर्म करणं गरजेचं असतं. ज्या वेळेला कफाची ऍसिडिटी असते त्यावेळेला आपल्याला वमन करावं लागतं. ज्या वेळेला पित्ताची ऍसिडिटी असते त्यावेळेला विरेचन नावाचं कर्म करावं लागतं. विरेचन म्हणजे जुलाबा वाटे पित्त बाहेर काढून टाकणं आणि वमन म्हणजे उलटी वाटे वमन करून उलटी वाटे कफ बाहेर काढून टाकणं. आणि ज्या वेळेला ऍसिडिटी ही वातामुळे असते त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण बस्ती घेऊ शकतो. बस्ती म्हणजे संडासच्या वाटेतून औषध आतमध्ये सोडलं जातं वात कमी करणारे, आणि त्यावेळेला त्याच्या प्रकारे लॉंग टर्म चालणारी जी ऍसिडिटी असते ती कमी होण्यासाठी मदत होते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.